ओबीसी की जात मुझे निकलना इन आंखों से, हम आएंगे लाखों से, देख लेना महाराष्ट्र शासनाचा निषेध असो। ओबीसी एसएससी एसटी व्हीजेएनटी यांची जात वैधता प्रमाणपत्र देण्यात शिथिलता आणणार जिया तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी चंद्रपुरात मोर्चा काढण्यात आला। मोर्चात सर्वपक्षीय नेते मंडळी सहभागी झाली। विविध जातींमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नाविरोधात सर्व शक्तीनिशी लढा देण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला। चंद्रपूरच्या गांधी चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भात निघालेल्या जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे नियम शिथिल करण्याचा GR सर्वच आरक्षण घटकांना लागू होणार असल्याने यासंबंधी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे। आज ओबीसी बहुजनांच्या ओबीसी SC ST व्हीजेएनटी या बहुजनांचा मोर्चा आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भव्य मोर्चा निघालेला आहे। हा मोर्चा ओबीसीच्या हक्काचं संरक्षण, हा मोर्चा अनुसूचित जाती जमातीवर होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध हा संघर्षाचा लढा ठरणार आहे। खरं तर या देशामध्ये जी तानाशाही हुकुमशाही चाललेली आहे, या हुकुमशाहीला या मोर्चाच्या माध्यमातून इशारा देऊन हा देश बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालला पाहिजे। या देशातील लोकशाही टिकली पाहिजेत आणि जर बहुजन जागा झाला नाही तर उद्या या देशातील बहुजन हा गुलाम म्हणून जगेल आणि या गुलामगिरीतून जर मुक्त होऊन जगायचं असेल तर बहुजन समाज ओबीसी SC ST एकत्र येऊन संयुक्तपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय तानाशाही आणि हुकुमशाही सरकारचा अंत होणार नाही। यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। मागण्या खूप आहेत। ओबीसीच्या आरक्षणाचा विषय आहे। हे सरकार आता सर्व आरक्षण संपवण्याच्या मार्गावर आहे आणि या देशामध्ये आता ना संविधानावर देश चालतो आहे, ना हा देश कायद्याने चालतो आहे। संपूर्ण कायदे पायमल्ली तुडवून हा देश हुकुमशाहीकडे घेऊन चाललेले आहेत। नव्हे ती हुकुमशाही चाललेली आहे। सर्व क्षेत्रातील सर्व लोकांचा गळा घोटण्याचं काम चाललेलं आहे। म्हणून या मोर्चातून नक्कीच मोदी सरकारला आणि हुकुमशाही सरकारला हा इशारा आहे की तुम्ही जर बहुजन जागा झाला तर मात्र तुम्हाला या देशाच्या सत्तेमध्ये खुर्चीवर ठेवणार नाही। हा सुद्धा इशारा या माध्यमातून या सरकारला देण्यासाठी मोर्चा आहे। आपल्याला माहिती आहे शासनाने एक 26 जानेवारीला आणि 27 फरवरीला राजपत्र काढलं। त्या राजपत्रामध्ये सर्रास उल्लेख आहे की सगळे सोयरे असा आमचा मराठा आरक्षणाला अजिबात विरोध नाही, मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, पण ते आरक्षण हे स्वतंत्र असावं। कुठेही कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊन कुणब्याच्या आरक्षणाला धक्का लागेल ही गोष्ट कदापिही ओबीसी म्हणून आम्ही सहन करणार नाही। आज आपल्याला माहित आहे आजच्या या मोर्चामध्ये सगळे ओबीसी SC व्हीजेएनटी आणि SBC असे सगळ्या प्रवर्गाचे सगळे समाज बांधव आणि भगिनी सहभागी आहे। ज्या पद्धतीने जरांगे पाटलांना मोठा विराट असा मोर्चा हा मराठा आरक्षणासाठी काढला, त्या पद्धतीचाच मोर्चा त्याच धर्तीवरती ओबीसी बांधव सुद्धा त्यांच्यावरती जर अन्याय झाला तर काढल्याशिवाय राहणार नाही। 27 डिसेंबर 2023 ला राज्य सरकारने व्हॅलिडिटी संबंधित जे अटी व शर्ती वाढवलेल्या आहेत, त्यामुळं अनेक ओबीसी जातीमध्ये, अनुसूचित जमातीमध्ये आणि SC समाजामध्ये व्हीजेएनटी मध्ये घुसखोरी होईल म्हणून हे राजपत्र रद्द करण्यात यावं। त्याचबरोबर 26 जानेवारीला जे राजपत्र सगळे सोयरेचे याच्या नावाने काढलेले आहे त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा समाजाची घुसखोरी होईल आणि जे ओबीसी समाज आहे त्यामध्ये घुसखोरी झाल्यामुळे ओबीसी समाजाला बाधा पोहोचेल। त्याचबरोबर ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना करण्यात यावी, अनुसूचित जाती जमाती व्हीजेएनटी या सर्व समाजाची जात निहाय जनगणना करण्यात यावी। ह्या दोन प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे।